चला सामन्याला सुरुवात करायची आहे. नक्कीच आपण पाहतोय की धावफलकावर 4 धावा ऍड केल्या गेल्यात बिकॉज ऑफ पेनल्टी. 4 धावा ऍड कशा करशील. धावफलकावर धाव गतीला लगेच सुरुवात करण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि लॉलीपॉप झेल सोडण्यात आलाय. फलंदाज चला प्रतिनिधी यायचं दोन्ही संघांचा एक एक प्रतिनिधी यायचं. आमच्यापर्यंत नावं पोहोचत नाही. चेतन राणे गोलंदाजी मार्कवर आहे. नक्कीच पण प्रतिनिधीने यायचं आहे. जर आपण पाहिलं 2 धावा फलकावर लागल्या. आजच्या दिवसाची सुरुवात झाली होती. आजच्या दिवसातील दुसरा सामना क्वालिफायरची लढत आपण पाहतोय. मेजवानी हॉटेल गोंधळपाडा विपक्ष हिमांशु सुमित 11 पडघे. त्याचसोबत दुसरा चेंडू फटका सजलाय. चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषा पार. 4 धावा चौकार. तर नक्कीच आपण पाहतोय की यापुढे होणारा सामना धाकटी पंढरी विपक्ष या सामन्यातील विजेता संघ यांच्यात खेळवला जाणार आहे. तर धाकटी पंढरी संघाला विनंती आपली रिपोर्टिंग नक्कीच करायची आहे. त्याच दरम्यान फटका फसलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेत. पुन्हा एकदा मिसजजमेंट. पुन्हा एकदा चेंडू वन बाउंस सीमारेषा पार. चौकार. तर क्वार्टर फायनलची पहिली लढत धाकटी पंढरी विपक्ष या सामन्यातला विजेता. तदनंतर दुसरी लढत तरंग कलेक्शन विपक्ष एल किंग रोहा. तत्सोबत तिसरा सामना नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर विपक्ष प्रदीप स्पोर्ट्स साखर. तत्सोबत चौथा सामना बॉस फायटर ओवळे विपक्ष अलिबाग एव्हेंजर्स. नक्कीच या पद्धतीने सामने खेळवले जातील. तर धाकटी पंढरी संघाला विनंती आहे की आपण आपली रिपोर्टिंग करायची आहे. कारण ही मॅच झाल्या लगेच आपला टॉस होऊन लगेच सामना सुरू करण्यात. आजच्या दिवसातील सर्व सामने 4 षटकांचे असतील. कारण आपण पाहिलं तर थोडेसे जड शब्दांनी बोलतोय की 3 दिवसात आयोजकांनी बरंच सहकार्य केलंय प्रत्येक संघासाठी. आता मात्र आजच्या दिवसात थोडंसं स्पीडअप करायचं आहे. आपल्याला 3 षटकं 15 मिनिटात टाकायची. त्याची नोंद सर्व संघांनी घ्यायची आहे. जर केलं नाही तर आपल्याला 4थ्या षटकासाठी पेनलाइज केलं जाईल. त्याच दरम्यान आपण पाहतोय की धावफलकावर धाव घेण्याचा प्रयत्न.
ही क्वालिफायर चालू आहे. यांचा विनर लगेच खेळेल पहिली क्वार्टर फायनल, दुसरी खेळेल, मग तिसरी खेळेल. मी तुला त्याच दरम्यान पुन्हा एकदा फटका खेचलाय. काही तांत्रिक अडचणीमुळे नक्कीच आपला आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नव्हता. चांगला क्षेत्ररक्षण मानायला मिळतोय. त्याच दरम्यान आपण पाहतो धावफलकावर 23 धावा लागल्यात. सो दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 23 धावा धावफलकावर लागल्यात. मी हिमांशू सुमितीला पडके संघाची नक्कीच रणनीती असेल कारण त्यांच्या 4 धावा मायनस होणार आहेत. सो त्यांनी आधीपासूनच मारहाणीला सुरुवात केली आहे आणि त्या मारहाणीमुळे मात्र गोंधळपाडा संघाचे गोलंदाज त्यांना साथ देतात कारण स्वैर मारा होते, अवांतर मारा होते. धावसंख्येत एक निवार धावफलकावर धावा लागल्या त्या 24 धावा धावफलकावर लागल्यात. नक्कीच या पुढील होणारा सामना धाकटी पंढरी विपक्ष या सामन्यामधला विनर. सो धाकटी पंढरी संघाच्या कर्णधाराने रिपोर्टिंग केलेलं आहे. त्याच दरम्यान पुन्हा एकदा फटका आलाय. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषावर षटकार. त्याच दरम्यान पुन्हा एकदा स्लॉट मधला चेंडूला रवींद्र शेळकेवर आक्रमण. षटकामध्ये तब्बल 3रा षटकार घेतला जातो. रवींद्र शेळकेवर हाणामारी होते. धावफलकावर 6 ने वाढ धावफलकावर धावा लागल्या त्यात 36 धावा. 36 रन्स ऑन स्कोर बोर्ड फॉर लॉस ऑफ 0 विकेट्स. महागडे षटक रवींद्र शेळकेच्या माध्यमातून तब्बल 22 धावा खर्च केल्या गेल्या रवींद्र शेळकेच्या माध्यमातून. नक्कीच आपण पाहिलं पहिल्या षटकात 14, दुसऱ्या षटकात 22, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा. 36 रन्स ऑन स्कोर बोर्ड फॉर लॉस ऑफ 0 विकेट्स. आपण पाहिलं आजच्या दिवसात या स्पर्धेचा अंतिम दिवस, शेवटचा दिवस. नक्कीच सुपर 8 त्यानंतर सेमीफायनल्स, फायनल 4 झाडाळ ते चषक. त्याचसोबत आपण पाहिलं तर वर्ल्ड कपच्या आकाराचा चषक आहे. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज यांसाठी सुद्धा पारितोषिकं दिली जाणार आहेत. नक्कीच आपण पाहतो मित्रांनो की आधुनिक क्रिकेटचा विचार वगळता जर 40+ जरी विचार केला तरी थोडंसं 3 दिवसात मी म्हटलं तर डिसिप्लिन मात्र कमी दिसलं. कारण आम्ही प्रत्येक वेळी अनाऊन्स करतो की प्रतिनिधी पोहोचवायचा आहे, प्रतिनिधी पोहोचवायचा, तरी सुद्धा प्रतिनिधी पोहोचत नाहीयेत. सो जर 40+ खेळाडूंकडून अशा प्रकारचं क्रिकेट बघायला मिळालं तर नक्कीच यंगस्टरवर एक वेगळा आक्षेप येऊ शकतो. त्यानंतर आपण पाहिलं एका दिवसात एका संघाने सामना सुद्धा सोडला होता. तर अशा प्रकारच्या गोष्टी 40+ खेळाडूंकडून नक्कीच अपेक्षित नाहीयेत. कारण आपल्याकडून आम्ही शिकत असतो सर, आणि आपण जर अशी कृत्य केली तर नक्कीच नवीन खेळाडूंसाठी तेवढंच वावगं वातावरण होत नाही. त्याच दरम्यान आपण पाहतोय की गोलंदाजी मार्गवर शशिकांत पाटील आलेत. नक्कीच
तिसरा षटक घेऊन पॉवर प्लेचा दायरा हटलेला आहे. नक्कीच पहिल्या षटकात 14 धावा आल्यानंतर सुद्धा पॉवर प्ले संपल्यानंतर 22 धावा ठोकल्या गेल्या. पुन्हा एकदा फटका खेचलाय, पुन्हा एकदा हवेत जातो सचिन जाधव चेंडू खाली आणि फलंदाज बाद. नक्कीच स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. मी विनंती करतो स्पीडअप करायचं आहे. आपल्याला 3 षटकं ही 15 मिनिटात टाकायची आहेत, नाहीतर नक्कीच आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. वेळ सांगू इच्छितो 12 मिनिटं झालेली आहेत. आपल्याला 3 मिनिटात ते षटक संपवायचं आहे, नाहीतर आपल्याला एक षटक 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. नवीन फलंदाज दत्ता भगत फलंदाजी मार्कवर गेला. नक्कीच चांगली फलंदाजी करून बाद झाला फलंदाज प्रीतम पाटील. नक्कीच आपण पाहिलं तर धावफलकावर 36 धावा लागल्यात. तिसरं षटक प्रगती पथावर अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 षटकांचा हा सामना. हाणामारी करण्याची गरज, हाणामारीच चालू आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवशी साजेसा खेळ होईल अशी नक्कीच अपेक्षा सर्व क्रीडा रसिकांकडून होते. नक्कीच संध्याकाळच्या दिवसात हे मैदान अगदी तुडुंब भरणार आहे. त्याच दरम्यान चांगला चेंडू मैदानावर येतो. धावसंख्येत कोणतीही वाढ होत नाही. 36 धावांवर धावफलक स्थिरावतोय. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव नक्कीच मिळेल. नॉनस्ट्रायकर फलंदाज नरेश पाटील आता मात्र स्ट्राईकवर येतोय. पुन्हा एकदा फटका खेळला, पुन्हा एकदा फटका फसला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा मिस जजमेंट झाले रवींद्र शेळकेच्या माध्यमातून. धावसंख्येत 2 ने वाढ, 39 धावा धावफलकावर लागल्यात. तिसरं षटक प्रगती पथावर आहे मित्रांनो. स्पीडअप करायचं आहे. मी पुन्हा सांगू इच्छितो स्पीडअप करायचं नाही तर आपल्याला चौथ्या षटकासाठी एक क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये घ्यावा लागेल. शेवटचा दिवस आहे. कोणत्याही प्रकारची सवलत दिली जाणार नाही, कोणत्याच प्रकारची दया दाखवली जाणार नाही याची नोंद दोन्ही संघांनी घ्यायची आहे. नक्कीच आपण मैदानाचा आफा घेतला तर 180 डिग्रीचं हे मैदान. त्याचसोबत फटका खेचलाय. मी म्हणतच होतो 180 डिग्रीचं हे मैदान आहे. चांगला फटका होता पण चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार डिक्लेअर झोन मध्ये जातोय. आपण जर पाहिलं तर 180 डिग्रीचं मैदान आहे. चांगले फटके खेळले जातात बॅक ऑफ द विकेट, पण धाव मात्र एकच मिळते. त्याच दरम्यान धावफलकाकडे जर विचार केला 40 धावा धावफलकावर लागल्यात. त्याच दरम्यान आपण पाहतोय की नक्कीच आप्पा मयेकर यांचं नक्कीच आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो सर व्यासपीठावर यायचं आहे. आप्पा मयेकर आपण व्यासपीठावर यायचं आहे सर. नक्कीच एक धडधाकट स्पॉन्सर आहेत, एक दिलदार स्पॉन्सर. खेळाडूंचा पूर्ण विचार करतात कारण की त्यांना हारणं जिंकणं मॅटर नसतं, त्यांना चांगला खेळ करणं मॅटर असतं. असे आप्पा मयेकर. त्याचसोबत आपण पाहिलं तर षटकाराने षटकाची सांगता झालेली आहे. धावफलकावर 46 धावा लागल्यात. 46 रन्सचा स्कोरबोर्ड. नक्कीच आप्पा मयेकर यांचं नक्कीच आगमन झालेलं आहे. त्यांचा संघ आजच्या दिवसात खेळणार आहे. आजच्या दिवसातील दुसरी लढत होईल क्वार्टर फायनलची. तरंग कलेक्शन विपक्ष एल किंग रोहा. त्याच दरम्यान जर आपण पाहिलं ना 3 षटकं झालेली आहेत. तिकडे पाणी बघ.
आपण जर पाहिलं ना धावफलकावर 46 धावा लागल्या. चला स्पीडअप करायचंय मित्रांनो. चला स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. चला स्पीडअप करायचं आहे. 46 धावा धावफलकावर लागला. शेवटचा षटक मैदानात येतोय. आणि यावेळेस मात्र फटका खेचला तर होता. चांगला क्षेत्ररक्षण पॉइंट झोन मध्ये झालाय आणि फलंदाज बाद. 46 धावसंख्येवर दुसरा आधार बसतोय. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जर आपण पाहिलं नवीन फलंदाज सुधीर पाटील मैदानात आलाय. 46 धावा धावफलकावर लागल्यात. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फटका खेचलाय. मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळेल आणि नक्कीच फंबलिंग झालं होतं पण रूपांतर काही झालेलं नाही. कारण नक्कीच आपण जर पाहिलं ना नरेश पाटील मैदानात उभा आहे ज्याने फटकेबाजी अफलातून केली आहे मित्रांनो. 12 चेंडू मागे 36 धावा वैयक्तिक खेळतोय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या स्पर्धेतील अजून एक अर्धशतक बघायला मिळणार का याची नक्कीच अपेक्षा क्रीडा रसिकांना लागली आहे. आपण पाहतो यापुढे होणारा सामना धाकटी पंढरी विपक्ष विजेता संघ. धाकटी पंढरी संघ आलेला आहे. आपले खेळाडू रेडी ठेवायचे आहेत. संजय सोलंकी, यावेळेस फटका खेचलाय. चेतन राणे चेंडू खाली आला आणि फलंदाज नरेश पाटील बॅक टू द पवेलियन. नक्कीच जर आपण पाहिलं तर धावफलकावर 47 धावा लागल्यात. अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. या इनिंग मधील 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. चला नवीन फलंदाज मैदानात यायचा आहे. नक्कीच नवीन फलंदाज प्रफुल्ल ठाकूर मैदानात येतोय. जर आपण पाहिलं तर
नक्कीच जर आपण पाहिलं तर 47 धावा धावफलकावर लागल्या आहेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. प्रफुल्ल ठाकूर मैदानात उभा आहे. प्रफुल्ल ठाकूर, प्रफुल्लच्या बॅटमधून फटका साजलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि लॉलीपॉप झोल. सलग दुसरा फलंदाज बाद. या षटकात मात्र राजेंद्र शेडगे तिसऱ्या हाताला येतो. सलग तिसरा फलंदाज बाद होतो. फक्त एक धाव खर्च, 3 फलंदाज बाद केलेत. 47 धावा धावफलकावर लागल्या. 2 चेंडूंचा खेळ बाकी. जर आपण पाहिलं ना तर 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फक्त एक धाव खर्च केली. या षटकामध्ये पुन्हा एकदा फटका खेचलाय. यावेळेस मात्र फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. धाव संख्येत 6 नेवार. 53 धावा धावफलकावर लागल्यात. शेवटचा चेंडूचा खेळ असेल. मी सांगू इच्छित आपल्या 4 धावा मायनस केल्या जातील. आपण पाहतो शेवटचा चेंडू. बऱ्याच वेळेला आपण असं पाहतो की शेवटच्या चेंडूवरच्या धावा येतात ना, शेवटच्या चेंडूवरच्या धावा येतात ना, त्या नक्कीच एक प्लस पॉइंट म्हणून मोजल्या जातात. पण यावेळेस फटका फसलाय. पुन्हा एकदा रवींद्र शेळके चेंडू खाली. पुन्हा एकदा झेल सुटला जातोय आणि पुन्हा एकदा 2 धावा मिळतात. धावसंख्येत 2 ने वाढ. धावफलकावर धावा लागल्यात त्या 55 धावा.
आपण पाहतोय -4 करण्यात आल्यात. सो आपल्याला टार्गेट असेल ते 52 धावांचं. 52 धावा ठोकाव्या लागतील. येणारे 24 चेंडू 52 धावांची गरज. गोलंदाजी मार्ग गोलंदाज आलाय, प्रतिनिधी पाठवायचा आहे. सुधीर पाटील गोलंदाजी मार्कवर आलाय. सुधीर पाटील इज ऑन द बॉलिंग मार्क. आपण पाहतोय तुषार, अ मॅन फ्रॉम एकविरा थळ. मॅन फ्रॉम एकविरा थळ फलंदाजी मार्कवर आलाय. पहिला चेंडू गचाळ क्षेत्ररक्षण. धाव संख्येत 4 ने वाढ. 4 धावा धाव फलकावर. यावेळेस मात्र फटका फसलाय. पुन्हा एकदा गचाळ क्षेत्ररक्षण. नक्कीच तोडीस तोड क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्याला. धाव संख्येत 1 ने वाढ होते. 5 धावा प्लस पेनल्टी +4 पेनल्टी अशा 9 धावा धाव फलकावर लागतात. नक्कीच 9 धावा धाव फलकावर आल्यात. गचाळ क्षेत्ररक्षण चालू आहे. आपल्याला 50 डिफेंड करायचे आहे मित्रांनो. सो असं क्षेत्ररक्षण नक्कीच चालणार नाही आहे. यावेळेस मात्र स्विंगानं शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. अतिरिक्त उसळी प्राप्त झाली. पराग शेळकेच्या रिचच्या बाहेरील. पराग शेळकेचं नाव ऐकलं ना मित्रांनो. नक्कीच एक नवगाव गावाचा एक जुना जाणता सितारा आहे, ज्याने नक्कीच कित्येक मैदानं गाजवली आहेत. आता मात्र 40+ क्रिकेट गाजवत असताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज. दरम्यान कट केलाय चेंडूला. टिकलेल्या झोन मध्ये जातो. धावा संख्येत 1 ने वाढ. 10 धावा धाव फलकावर लागल्यात. नक्कीच अशाच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल, कारण जर आपण पाहिलं तर 56 धावांचं माफक असं आव्हान या मैदानासाठी माफकच म्हणावं लागेल. कारण एक शॉर्टर बाउंड्री असते, त्याच दरम्यान एक वेगवान चेंडू बघायला मिळाला. गोलंदाज सुधीरच्या बॅट मधून बॉल हातातून. त्यासोबत आपण पाहतोय की सुधीर पाटील, अ मॅन फ्रॉम कानपोलीचा चेंडू. काय गोलंदाजी चालू आहे मित्रांनो. लॉक नक्कीच फलंदाजाला पूर्ण लॉक करून टाकले, ब्लॉक करून टाकले. नक्कीच आपण पाहतोय षटकाची सांगता झाली आहे. पहिल्या षटकात फक्त 7 धावा खर्च केल्या +4 पेनल्टी अशा 11 धावा धावफलकावर लागतात. चांगली गोलंदाजी सुधीरच्या माध्यमातून आपल्या गोलंदाजीत 7 धावा खर्च केल्या. आता मात्र पॉवर प्लेचा दायरा हटला जाणार आहे आणि आता पॉवर प्ले झाल्यानंतर गोलंदाजीसाठी कोण येणार नक्कीच आपण पाहतोय. चला टीम मीटिंग घ्यायची नाही लवकरात लवकर. गोलंदाजी मार्कवर विश्वास पाटील. त्याच दरम्यान पुन्हा एकदा स्वैर मारा होते. धावफलकावर 1 धाव वाढते. 12 धावा धावफलकावर लागल्यात. 24 चेंडू
44 धावांची गरज. त्याच दरम्यान फटका खेचलाय. पुन्हा एकदा गचाळ क्षेत्ररक्षणाचा नजराणा मैदानात बघायला मिळतोय. नक्कीच धावसंख्येत एकीने वाढ होईल. गणित थोडंसं कमी झालंय. 23 चेंडू मागे 43 धावांची गरज. थोडंसं मिस जजमेंट होतोय. 17 चेंडू मागे 43 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा स्वैर मारा अमांतर मारा. आमचे पंच संकेश झोले मॅन फ्रॉम थर्ड आम्हाला कळवतात इट्स अ वाईट डिलिव्हरी. 17 चेंडू 42 धावांची गरज. लाऊड अपील केलं गेलंय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळेल. नक्कीच आपण म्हणतो की गोलंदाजी केल्यानंतर गोलंदाजाने फॉलो थ्रू मध्ये जाता कामा नये. जर फॉलो थ्रू मध्ये गेलं तर पंचांना नक्कीच अडथळा निर्माण होतो डिसिजन देण्यासाठी. याच दरम्यान बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ जातो डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्येत एक निवाड धाव फलकावर धावा लागतात त्या 16. 15 चेंडू 40 धावांची गरज. त्याच दरम्यान आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगत होते. 14 चेंडू 40 धावांची गरज. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेर मात्र ड्रॉप झालाय. एक धाव मिळेल. धावसंख्येत एक नेवाड. समीकरण जवळ. 13 चेंडू 39 धावांची गरज. पुन्हा एकदा एक स्वैर चेंडू येतोय. नक्कीच मित्रांनो सामना आपल्या पक्षात आहे तर आपण नक्कीच अशा प्रकारच्या चुका केल्या नाही पाहिजे. 13 चेंडू 39 धावा हवे होते. आता मात्र एक धाव कमी होते. 13 चेंडू 38 धावांची गरज. नक्कीच आधुनिक क्रिकेटची परिभाषा आवडली तर 5 ते 6 मोठे फटके खेचावे लागतील आणि ते तितकंसं कठीण नाहीये कारण सिक्सर सुप्रीमोचे चेंडू आहेत. एक शॉर्टर बाउंड्री आहे. नक्कीच बॅटवर घेतला तर चेंडू सीमारेषा पार नक्कीच होऊ शकतो. यावेळेस माझा लाऊड अपील केलं गेलंय बट पंचांच्या माध्यमातून आम्हाला कळतं लेग बायच्या स्वरूपात एक धाव. चांगलं षटक म्हणता येईल. आपण जर पाहिलं तर आता मात्र 12 चेंडू आणि 37 धावांची गरज. चला टीम मीटिंग घ्यायची नाहीये. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. आपण दुसऱ्या बाजूला बघितलं भारताचा सामना सुरू आहे. लंच ब्रेक झालेला आहे. अजूनही इंडियाला 74 धावांची गरज आहे. 37.00 षटक झालेली आहेत. 118 धावांवर 3 गडी बाद झालेत भारतीय संघाचे. रोहित गुरुनाथ शंभा कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट 55 धावांची खेळी. त्यानंतर यशस्वी जायस्वाल 37. त्यानंतर शुभमन गिल प्रिन्स ऑफ इंडिया 18 धावांची खेळी करत खेळतोय. रजत पाटीदार नक्कीच पुन्हा एकदा अयशस्वी ठरतो. 0वर बाद झालाय.
आणि रवींद्र जडेजा नक्कीच किंग ऑफ इंडिया रवींद्र जडेजा 3 धावांवर खेळतोय अजूनही. एक्सप्लोसिव्ह वन ऑफ द एक्सप्लोसिव्ह बॅट्समन इन द फर्स्ट क्लास डोमेस्टिक क्रिकेट सरफराज खान अजून फलंदाजीचा बाकी आहे. वन ऑफ द यंगस्टर्स ध्रुव जुळेल ज्याने पहिल्या सत्रामध्ये 90 धावा ठोकल्या होत्या. त्यानंतर रविचंद्रन अश्विन कूल माइंडेड बॅट्समन. त्यानंतर कुलदीप यादवने सुद्धा विक्रम केला होता पहिल्या सत्रामध्ये. भारताकडून सर्वाधिक धावा ज्याने फेस केले असा कुलदीप यादव होता. सर्वाधिक चेंडू फेस केले. 74 धावांची गरज आहे इंडियाला. नक्कीच ही सिरीज जिंकण्याचा एक गोल्डन अपॉर्च्युनिटी. त्याच दरम्यान गोलंदाजी मार्कवर दादा भोईर. आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर आक्रमण केले. चेंडू ठोकून दिलाय. डेस्को अलेक्स सीमारेषा पार. षटकार 6 धावा. 11 चेंडू आणि 31 धावांची गरज. नक्कीच आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. पुन्हा एकदा फटका सजलाय. सरळ चेंडू जातोय तो लॉंग ऑन झोन मध्ये. 1 धाव मिळेल. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावफलकावर धावा लागल्या त्या 26. स्कोरकडून चूक. पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू जातोय सरळ डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्येत 1 ने वाढ होईल. आता मात्र 9 चेंडू आणि 29 धावांची गरज. नऊ चेंडू 29 धावांची गरज. नक्कीच मोठ्या फटक्यांची गरज. तुषार घरत आणि पराग शेळके ओपनिंगची जोडी मैदानात. अजूनही साजेशी कामगिरी करता आलेली नाहीये. जी कामगिरी एकवीर अथळ संघासाठी पार पाडतो तीच कामगिरी करायची आहे तुषार घरत यांना. पुन्हा एकदा बॅट्स कॉल्ड पट्ट्याचे हेडशॉट. नक्कीच चौसळी घालण्यानंतर चेंडू सरळ जाऊन फलंदाजाच्या टोपीला आदळतोय. 1 धाव मिळे. धावसंख्येत 1 ने वाढ. 8 चेंडू 28 धावांची गरज. नक्कीच काय कमबॅक केलंय. नक्कीच मी सांगू इच्छितो की हिमांशु सुमित्र पडगे संघ जेव्हा टॉस जिंकला तेव्हा संघामध्ये 5 खेळाडू उपस्थित होते. त्याने फलंदाजी स्वीकारली. विकेट न टाकता धडाधड धावा खोटून काढल्या. अतिशय सुंदर फलंदाजी हिमांशु पडगे संघाच्या माध्यमातून बघायला मिळाली. नक्कीच आपण पाहिलं तर काही वर्षांपूर्वी हशिरोच्या मैदानात तब्बल 4 खेळाडूंनी एका संघाला हरवलं होतं. उस्मान पटेल त्या संघामध्ये खेळला होता. त्याचसोबत पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पराग शेळके स्विंग अँड मिस. 7 चेंडू 28 धावांची गरज. पुन्हा एकदा चांगला चेंडू बघायला मिळाला. काय गोलंदाजी केली आहे दादा भोईर यांच्या माध्यमातून. आता मात्र 6 चेंडू 28 धावांची गरज. चला हरिअप करायचं आहे. हरिअप करायचं आहे.
गोलंदाजी मार्कवर दत्ता येतोय. दत्ता भगत गोलंदाजी मार्कवर. आपण पाहतोय की 6 चेंडू 28 धावांची गरज. अ मॅन फ्रॉम नांदगाव पनवेल. पहिलाच चेंडू फटका फसलाय, पण चेंडू जातो नो मॅन्स लँड मध्ये. कॅच घेण्याचा कोणताच प्रयत्न होत नाहीये. मला असं वाटतंय पडगे संघाकडून म्हणतात की खेळतात तर खेळू द्या. आता मात्र जिंकण्यासाठी 5 चेंडू 27 धावांची गरज. दिल्ली बहुत दूर है. 5 चेंडू 27 धावा. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू टिकली झोन मध्ये. आता मात्र सामना झुकलाय. 4 चेंडू 26 धावांची गरज. जोपर्यंत गोलंदाज चूक करत नाही तोपर्यंत सामना गमावू शकत नाही पडगे संघ. पुन्हा एकदा चांगला चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी चालू आहे मित्रांनो पडगे संघाच्या माध्यमातून. त्याच दरम्यान आपण पाहतोय यावेळेस फटका सजलाय. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाते. ओपनिंगची जोडी आली होती पण धावा काय चेस करता आलेला नाहीये. येणारे 2 चेंडू 25 धावांची गरज. फटका आलाय. नक्कीच फलंदाज मात्र बाद होईल. नक्कीच सामना जिंकलाय पण प्रयत्न मात्र सोडत नाहीये पडगे संघ. चांगला क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. धावा सेव्ह केल्यात. नक्कीच व्हॉलंटियर्स. इट्स अ 6. षटकार आहे. षटकार कदाचित नितीन सारंग तिथे आहेत. नक्कीच नितीन सारंग तिथे आहेत. नक्कीच मी ओळखू इच्छितो. लांबूनच ओळखतो मी. षटकार येतो हा. पुन्हा एकदा चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय तो सरळ क्षेत्ररक्षकाकडे. 1 धाव मिळेल आणि हा सामना जिंकलाय नो डाऊट हिमांशु सुमित 11 पडगे. सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. नक्कीच 13 चेंडू 36 धावांची खेळी करणारा नरेश पाटील ठरतो सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. या ठिकाणी